नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सरळ सेवा असेल किंवा MPSC असेल, रखडलेल्या पदभरतीबद्दल आजच्या तारखेची ही जी न्यूज प्रसिद्ध झालेली आहे तीच आपण पाहणार आहोत. आचारसंहिता मित्रांनो सध्या सुरू आहे, तर मित्रांनो त्याच्यामुळे तुमच्या परीक्षा होत नाहीत किंवा निकाल लागत नाहीत. परंतु मित्रांनो अजून एक दुसरं कारण म्हणजे प्रशासकीय उदासीनता हे देखील असू शकतं, ज्याच्यामध्ये मित्रांनो MPSC असेल किंवा सरळ सेवेच्या पदभरतीबद्दल. कारण की आपण जर पाहिलं मित्रांनो, जिल्हा परिषद पदभरती झेडपीच्या 2019 पासून जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. जवळपास 4 ते 5 वर्ष उलटून गेलेले आहेत मित्रांनो. तरी देखील फक्त या ठिकाणी 90% परीक्षा कंप्लीट झालेली आहे आता सध्यापर्यंत. परंतु राहिलेली जी पदं आहेत, जिल्हा परिषद आरोग्य विभाग पदभरती रखडलेली आहे. त्यानंतर मित्रांनो सध्या MPSC बद्दल देखील हीच माहिती या ठिकाणी आजच्या या न्यूजमध्ये आलेली आहे, जी की मित्रांनो लिपिक वर्गीय संवर्ग आहेत त्यांच्या निकालाबद्दल आणि नवीन जाहिराती ज्या आहेत गट ब आणि गट क च्या मित्रांनो त्याच्याबद्दल, किंवा समाज कल्याण विभागाची जी जाहिरात आहे त्याच्याबद्दल, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकललेली आहे त्याच्याबद्दल. आता मित्रांनो याच्यामध्ये सरळ सेवेच्या पदभरतीमधली महत्त्वाची पदभरती आहे आरोग्य विभाग जिल्हा परिषद, तर ती देखील रखडलेली आहे. ती कधीपर्यंत होईल त्याचीही माहिती आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर GMC धुळे असेल, GMC नागपूर असेल, आदिवासी विकास विभाग पदभरती असेल, DFSL म्हणजेच फॉरेन्सिक लॅबची पदभरती असेल, MIDC मधील राहिलेल्या पदांची पदभरती असेल, ह्या सर्व सरळ सेवेच्या पदभरती मित्रांनोच्या परीक्षा ज्या आहेत कधीपर्यंत होऊ शकतात त्याची माहिती आपण बघूयात. त्यानंतर MPSCचा जो निकाल आहे मित्रांनो लिपिकचा त्याचीही माहिती पाहूयात. तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर जिल्हा परिषदची पदभरती जी आहे, ज्याच्यामध्ये ग्रामसेवक असेल, त्यानंतर आरोग्य सेवक असेल, आरोग्य सेविका महिला असेल, ही जी राहिलेली पद आहेत, किंवा मित्रांनो अंगणवाडी सेविकेची जी पेसाची पदांची परीक्षा राहिलेली आहे. या परीक्षा जी आहेत मित्रांनो याचे वेळापत्रक जे आहेत प्रसिद्ध व्हायला हवे होते, कारण की मित्रांनो ही पदभरती जी आहे ऑलरेडी 2019 पासून सुरू आहे. ठीक आहे, तर आचारसंहितेमध्ये देखील मित्रांनो मान्यता घेऊन ह्या परीक्षा घेणं गरजेचं होतं, कारण की अंगणवाडी सेविकेचे मित्रांनो आचारसंहितेपूर्वी याची परीक्षा झाल्या नॉन पेसाच्या. त्याच्यानंतर वाटलं होतं की या ठिकाणी राहिलेली जी पद आहेत जिल्हा परिषदमधली जी महत्त्वाची पद आहेत, ग्रामसेवक असेल किंवा आरोग्य सेविका असेल किंवा आरोग्य सेवक असेल, ज्या पद्धतीने अंगणवाडी सेविकेची नॉन पेसाच्या परीक्षा घेण्यात आल्या, कारण की माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये मित्रांनो पेसाबद्दल जी रीट पिटिशन टाकण्यात आलेली होती त्याच्यावरती अजून फायनल डिसिजन झालेलं नाही. परंतु नॉन पेसाच्या तरी किमान परीक्षा या ठिकाणी घेता आल्या असत्या. परंतु त्याबद्दलही मित्रांनो कुठलेही ग्राम विकास विभाग असेल किंवा जिल्हा परिषदेने परिपत्रक देखील काढलेलं नाही की आम्हाला मान्यता भेटली की नाही जिल्हा परिषद पदभरती जी आहे परीक्षा घेण्यासाठी आचारसंहितेमध्ये, त्याच्याबद्दल कुठलीही माहिती नाही, किंवा ह्या परीक्षा कधी होतील त्याच्याबद्दल ही माहिती अजून दिलेली नाही. परीक्षा तर मित्रांनो रद्द वगैरे होणार नाहीत, परीक्षा तुमच्या 100% होणार आहेत, परंतु या ठिकाणी लेट होणार आहे. अजून मित्रांनो किती दिवसांनी परीक्षा होऊ शकतात, तर जी न्यूज आली त्याच्यामधून माहिती मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. काही दिवसांपूर्वीच मित्रांनो ही न्यूज प्रसिद्ध झालेली होती. पहा या ठिकाणी आपण जर बघितलं याच्यामध्ये म्हटलेलं आहे की ग्रामसेवक असेल, आरोग्य सेवकांच्या परीक्षा जून नंतरच मुहूर्त. तर कारण की मित्रांनो जी आचारसंहिता सध्या चालू आहे ती जूनमध्ये या ठिकाणी संपणार आहे. याच्यामध्ये म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून जून महिन्यापर्यंत राहणार आहे. तर त्याच्यानंतरच ग्रामसेवक असेल, आरोग्य सेवक, आरोग्य सेविकाच्या परीक्षा तुमच्या जून महिन्यानंतर होण्याची शक्यता आहे. म्हणजे मित्रांनो अजून तुम्हाला किती दिवस असणार आहेत, कंप्लीट मित्रांनो 1 महिना तरी लागेल. म्हणजेच या ठिकाणी 40 ते 45 दिवस तुमच्याकडे अजून या ठिकाणी ह्या परीक्षा होण्यासाठी बाकी आहेत. मग जून नंतर मित्रांनो पुढची प्रोसेस ते करतील, त्याच्यानंतरच तुमच्या ह्या परीक्षा होऊ शकतात. कारण की याच्यामध्ये मित्रांनो आचारसंहितेमध्ये या परीक्षा होतील की नाही त्याच्याबद्दल मात्र अजून ग्रामविकास विभागाने माहिती दिलेली नाही, आत्तापर्यंत तरी दिलेलं नाही. म्हणजेच मित्रांनो जून नंतर तुमच्या ह्या परीक्षा होऊ शकतात. ही जी न्यूज आली त्याच्यावरून तुम्हाला सांगतोय. आणि राहिलेले विभाग जे आहेत मित्रांनो, जसं की सध्या आचारसंहितेमध्ये देखील मित्रांनो पेपर घेण्यात आलेले आहेत. MIDC असेल, कारागृह विभाग पदभरती असेल, याच्या परीक्षाचे पेपर आचारसंहितेमध्ये देखील झालेत मित्रांनो. परंतु बाकी विभागाने का घेतले नाहीत, त्यांच्याच विभागामध्ये मित्रांनो त्यांनी मान्यता घेतली की नाही ते त्याच ठिकाणी माहिती आहे. परंतु त्याविषयी विद्यार्थ्यांना उमेदवारांना सांगणं गरजेचं आहे की या ठिकाणी आचारसंहितेनंतर पेपर होतील की कधी होतील त्याबद्दल नोटीस किंवा प्रसिद्धीपत्रक देणं गरजेचं होतं. परंतु तसं कुठल्याच विभागाने दिलेलं नाही, ज्यामध्ये मित्रांनो GMC मग जून नंतरच परीक्षा होऊ शकतात. त्याच्यानंतर मित्रांनो आदिवासी विकास विभाग पदभरती 40 ते 45 दिवसानंतर म्हणजे जून नंतर परीक्षा होऊ शकतात. MIDC राहिलेले पेपर असतील किंवा इतर विभाग जसं की DFSL म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी फॉरेन्सिक लॅब, हे सर्व आचारसंहितेनंतर पेपर होण्याची शक्यता आहे. कारण की याच्यामध्ये मित्रांनो झेडपीचं देखील जी न्यूज आली त्याच्यावरूनच तुम्हाला बाकी विभागांचं देखील सांगतोय. आता मित्रांनो जी न्यूज या ठिकाणी आजची प्रसिद्ध झाली आहे त्याच्यामध्ये आता MPSC बद्दलची माहिती आपण पाहूयात, ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की तुमचं MPSCचा लिपिक संवर्गाचा जो निकाल आहे मित्रांनो, त्या परीक्षेचे निकाल
निकाल लवकरच घोषित होतील असं डॉक्टर सुवर्ण खरात सचिव जे आहेत MPSC त्यांनी मित्रांनो स्वतः माहिती या न्यूजमध्ये दिलेली आहे. लवकरच निकाल घोषित होणार आहे आणि संयुक्त पूर्व परीक्षा संदर्भात आरक्षणाच्या निश्चितीची प्रक्रिया चालू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर लवकरच जाहिरात देखील मित्रांनो प्रसिद्ध होणार आहे. म्हणजेच तुमची संयुक्त गट ब आणि क 2024ची जाहिरात जी आहे मित्रांनो ती देखील लवकरच प्रसिद्ध होणार आहे आणि लिपिक संवर्गाचे निकाल देखील लवकरच तुम्हाला पाहायला भेटतील. याच्यामध्ये मित्रांनो MPSC बद्दलची महत्त्वाची माहिती दिलेली आहे निकालाबद्दलची, परंतु जी महत्त्वाची माहिती होती ती रखडलेली जी पदभरती आहे सरळ सेवेची किंवा MPSCची असेल मित्रांनो, त्याच्याबद्दलही सांगितलेलं आहे की आचारसंहितेचं मित्रांनो याची कारणच आहे, परंतु प्रशासकीय उदासीनता, सामान्य प्रशासनाची दिरंगाई हे देखील मित्रांनो या ठिकाणी कारण आहे. तर बघूयात मित्रांनो याबद्दल काय ऑफिशियल अपडेट आलं आचारसंहितेमध्ये देखील परीक्षा घेण्याबद्दल किंवा निकालाबद्दल MPSC बद्दल जरी आलं तरी तुमच्यापर्यंत त्याची माहिती शेअर केली जाईल. त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथेही तुम्हाला अपडेट भेटत राहतील. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद. मित्रांनो सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी त्याचबरोबर मेगा पोलीस पदभरतीसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, ज्यामध्ये मित्रांनो 16,951 प्लस प्रश्न त्यांनी दिलेले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्नांचे हस्तलिखित आणि अचूक स्पष्टीकरणासहित उत्तर पाहायला भेटतील. त्याचबरोबर स्टेट बोर्डावरती आधारित इयत्ता 5वी ते 12वीपर्यंतच्या संभाव्य प्रश्नांचा देखील समावेश याच्यामध्ये पाहायला भेटेल. तर हे पोलीस पदभरती 411 प्रश्नपत्रिका संच हे त्यांचं पुस्तक प्रत्येक बुकस्टोरमध्ये उपलब्ध आहे. ऑनलाईन देखील मित्रांनो तुम्ही खरेदी करू शकता. त्याचबरोबर त्यांची इतरही पोलीस पदभरतीची पुस्तकं आहेत, जसं की पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच, ज्यामध्ये मित्रांनो 2023 झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा त्यांनी याच्यामध्ये देखील समावेश केलेला आहे. याचबरोबर मित्रांनो पोलीस पदभरती 95 प्रश्नपत्रिका संचमध्ये पोलीस भरती 812 भाग 1 भाग 2 या पुस्तकांमधील मित्रांनो प्रचंड प्रतिसादानंतर हा प्रश्नपत्रिका संच तुम्हाला त्यांनी दिलेला आहे. टोटल 8,375 प्लस प्रश्न याच्यामध्ये त्यांनी समाविष्ट केलेली आहेत. तर ही दोन्ही पुस्तकं पोलीस पदभरतीसाठी उपयुक्त आहेत आणि सरळ सेवामधील असेल किंवा पोलीस पदभरतीमध्ये असेल, बुद्धिमत्ता चाचणी हा तुम्हाला कॉमन विषय असतो, त्याच्या फास्ट रिव्हिजन करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला TCS IBPS पॅटर्ननुसार देखील आणि सुधारित त्यांच्या अभ्यासक्रमानुसार संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी हे त्यांचं पुस्तक देखील प्रसिद्ध झालेलं आहे, ज्यामध्ये 3,000 प्लस सोडवलेले प्रश्न आणि सरावासाठी देखील प्रश्न त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. तर ही दोन्ही पुस्तकं मित्रांनो पोलीस पदभरती आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची प्रत्येक बुकस्टोरमध्ये उपलब्ध आहेत. ऑनलाईन Amazon, फ्लिपकार्टवरती देखील तुम्हाला पाहायला भेटतील.